गुरुकुंज मोझरी इथं बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस असून बच्चू कडूंची प्रकृती खालावली आहे। कडू यांचे वजन घटले असून बीपी कमी झालंय। डॉक्टरांनी त्यांना औषध घेण्याचा सल्ला दिला, मात्र त्यांनी उपचार घेण्यास ठाम नकार दिलाय। दरम्यान जिल्हाधिकारी आशिष येरेकर व जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सुद्धा बच्चू कडू यांची भेट घेत त्यांना उपचार घेण्याची विनंती केली। जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर बच्चू कडू यांनी रक्तदाबाची गोळी घेतली, मात्र आपल्या आंदोलनावर ते ठाम आहेत। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी भेट देऊन बच्चू कडू यांच्या मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना उपोषण सोडण्याची विनंती केली। मात्र बच्चू कडूंनी त्यांची विनंती फेटाळली। सरसकट कर्जमाफीचा निर्णय, दिव्यांगांना 6000 रुपये प्रति महिना मानधन आणि इतर 17 मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असं बच्चू कडू यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना स्पष्टपणे सांगितलं। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बच्चू कडू यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असून त्यांच्या तब्येतीची देखील विचारणा केली। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार देखील येणार असल्याची माहिती आहे। पवार साहेबांनी आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतो। कराळे साहेबांनी त्यांचा फोन जोडून दिला आणि त्यांनी सांगितलं की माझ्याकडून काय प्रयत्न करता येईल, आमच्या सदिच्छा सोबत आहे असं त्यांनी सांगितलं। आणि कलेक्टरांनी बावनकुळेसोबत बोलणं करून घेतलं। पालकमंत्री बावनकुळे म्हणत का आता कलेक्टर आले, तुम्ही उपोषण सोडवा, आम्ही बैठक लावू। मी त्यांना सांगितलं बावनकुळेंना फक्त बैठकीवर काही उपोषण सोडणार नाही, निर्णय घ्यावा लागेल आणि निर्णय घेतल्याशिवाय आम्ही ते काही हटणार नाही। मला वाटते रोहितजी पवार उद्या येणार आहे असं त्यांचे एक माजी आमदार आहे, त्यांचा फोन आला।